पजू हं. तू आपल्या मैत्रिणीच्या लग्नात गेला होतास ना? गेलो होतो. कसं झालं तर लग्न? काही ढंग नाही वाटला मला तेवढा. काहून? गेलो पण धडी इज्जत नाही आणि काय नाही. तू काची इज्जत करेल बे, ते बिचारे आपल्या कामात असल. तसा नाही बे. हा बोला लागते माणसानं, कोणा घरी कार्यक्रमाला गेला हो तर घरचा माणूस बोलल्या पाहिजे. तेव्हा मग जाणाऱ्या माणसाला थोडीशी म्हणजे हाऊस वाटते किंवा आपुलकी वाटते. हो गेलो मी आपुलकी तर कोणी तुया लोक बोलला नाही माझ्यासोबत. तुया म्हणणं ठीक आहे पजू भाऊ, हं. पण कसं आहे, नवरी म्हणलास ना नाहीतरी बिजीच राहते का, पाहुणं पै राहते तर नाही का? अरे मी तसा नाही म्हणत आहो. मी हा नवरी ते बिजी राव नाही तर काय राव, हो नवरी मैत्रीण हो ना. हो मग का असा काय नवरी वडकणे आपल्याला असा होता का? नाही नवरीचा काम होता बोलाचा. तिच्या घरचे लोक आपल्याला ओळखतात का, म्हणजे नाही. मला ओळखतात का? नाही नाही नाही. ओळखी होती फक्त तिच्यासोबत. हो पत्रिका दिली तिनं, तर तिचा काम होता येऊन बोलावचा असा तसा नाही का. हा हा बस वगैरे कोणाला तरी आपल्या म्हणजे रिश्तेदारीत ओळखी करून द्यायला पाहिजे होता का, त्याच्यासोबत मी राहिलो असतो लग्नामध्ये. हो काहीच नाही, उगा राहिलो मी. बरं ते हा. जाऊ दे, नाराज नको होऊ. जेवणा गिवणाचा विषय बरोबर झाला का म्हणलो मग? जेवणा घेऊन ते ती मोठा ह्यात झाला. काहून? मी म्हणलं आता जाऊ दे, हे बोलली नाही तर नाही बोलले. हो म्हणलं कसं आपली मैत्रीण म्हणजे आपला घरचा काम आहे. घरच्यानात नाही करता का? का? हो तर तिकडच्या मॅनेजमेंट पाहत होतो मी. हा 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 म्हणजे हे पोरा नाही करत, जेवण पोरा मारापिट्या करत त्या हा. डीजे मध्ये नाचत. हम्म. त्या नवरीच्या भावालाच नाही का कनपटात मारला. अरे बाबा. तर ते थोडासा मॅटर झाला तर मी रोखलो गिकलो. हम्म. तर जसं आंदणवाला राहते, हो अन्नाच्या लिस्ट मध्ये कोणी गडबड करून करतेत टाकते, पैशासाठी. अशा तशा गोष्टीची देखरेख केलो मी. हम्म. तर देखरेख करत होतो मी. तर त्याच्यानं कसा माझा काही लक्षच नव्हता जेवणा जेवणा खावणा. खाऊ नका, बरोबर आहे ना का? पण खास सांगू का तुला मी, हा. आपली म्हणलो सगळी मैत्रीण हो आपला काम नसे पटकन जाऊन जेवणे. बरोबर आहे ना, कावरेजल्याशिवाय. कावरले जेवण. बरोबर आहे. हो कोणाला म्हणा का बापा हा जेवासाठी जेवासाठी चाला, नवीन कोट घाललं ना पहिलेच जेवते. पहिलेच जेवते नाही का. बरोबर आहे ना. म्हणून मी नाही का पुरा लग्न गिगन लागला, पुरं लोक घराला गेलं हा अन्न नाही का बिलकुल म्हणजे आखरीला जेवायला गेलो मी. पण जेवायला गेलो तर ते ती नाही का भाजी मध्ये पाणी टाकला का. कोटी भाजी भेटली मला, त्या गंजाला खुरप खारप केला खरं. नाही का, रसा पातळ केला असतील. नाही हा? रसा पातळ नाही केला. त्या पोरान सांगलं ना वाढदिवाला मला, हा आजी म्हणते भाजी सरली तर खुरप खारप केला म्हणते आम्ही, हा पाणी टाकला म्हणते त्याच्यामध्ये. अरे बापरे. मग आता मला सांग, तेवढा मॅनेजमेंट पाहिलं मी, लग्नाला गेलो मैत्रिणीच्या, हा आणि तो पाणी टाकली भाजी खाऊन आलो. आणि बरं त्या नवरीने कोणती भाजी खाल्लं? नवरीनं काढून ठेवलं आता त्यासाठी. अरे मग बाप. त्या नवरीचा काम नव्हता मनाचा. मग का काय ते माझ्या दोस्त उपाशी आहे तर आपल्या हिशाची भाजी देईन म्हणून. हा, मग मग त्याची तरी द्यायला पाहिजे आपल्या ताटातली. पुरा भेदभाव झाला का तुया? पाय जेवायला देते. पजू भाऊ, कसं आहे, मैत्री कसा कराच्या नात बरं निभवा लागते, बरोबर आहे का नाही? ते काही निभवलं नाही, बेकार आहे. तीन गण यायला पाहिजे तू, या कर जेवण झाला का, तिला जेवण झाला ठेवायला का. पाहिजे. आता सांगू, तिचं आता लग्न झाला, हो मला लग्नाला येणार आहे का ते? नाहीये का, नाही नवराच येते. तिच्या तिला जाऊ नाही देवाच्या. नाहीये, ते बेकार म्हणा आहे. पोरं बारा आहेत, मी नाही येत म्हणल. मी आता काल नाही का एक गोष्ट शिकलो. हा. आपली मैत्रीण किती जवळची राहिली, हो काही कोणाच्या लग्नाला जावायचं नाही. हो खरं सांगतो ना मी. किती दिवस कारण राहिलास तू? मैत्रिणीच्या लग्नाला गेला तर येत नाही ना का आपल्याकडे. किती दिवस राहिलास तू? 7 दिवस राहिलो बरोबर. हे 7. माझ्या देवा. किती धंदा केलो मी. ते भांडण भुंड समाजातलं इकडचं आणा तिकडं न्या. मग का एक हप्ता काय असं. कमी होते का बया? त्याच्या घरचं पाहुणं पुरं कोडी होतं बे. हा? मग का त्याच्या घरचं पाहुणं पुरं कोडी होतं, धंदा पाणी नव्हतं करत ना, काही नव्हतं करत. हम्म. असं आहे अरे पाहुण्याच्या तोच काम राहत, आणि त्या लग्नाच्या वेळेस तर पाहिलाच नसतील, का. पुरं सूटबूट मध्ये आलं असतील. हा? मग का ये करून वो करू वाला काम असल. नाही पण तुझ्या मैत्रीला माना लागल. म्हणा लागेल ना, मी जाच नाही आता. हा? अजिबात जातच नाही, म्हणजे बोलतच नाही मी आता कोणासोबत. हो का. आपल्या कामासिंग मतलब ठेवला, आपल्या वावरात शेळ्या राखला, तो परवडते. हो. असं आहे. आणि तिने लाल भात केला होता म्हणते, तर बोलावलाही नाही तुला. मी नाही खात लाल भात, मी महाराज झालो आता. टेन्शन असं. अशी गमत. किती मिनिट झालं पाहिजे आता?